नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, सकाळचा नाश्ता म्हणजे आपल्या शरीराला ऊर्जा देणारा दिवसाचा पहिला आहार। आणि बहुतेक लोक तुम्ही आपल्या आजूबाजूला बघत असाल सकाळचा नाश्ता करत नाहीत। काही लोक करतात, काही लोक करत नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा रात्रभर झोपतो आणि सकाळी उठल्यानंतर आपल्या मेंदूला ग्लुकोजची गरज असते, शुगरची गरज असते दिवसभर आपल्याला फ्रेश राहण्यासाठी। त्यामुळे मित्रांनो, सकाळचा नाश्ता हा झालाच गेला पाहिजे। याचे बहुतेक काही कारण आहेत का नाही केला पाहिजे, का केला पाहिजे, का नाही केला पाहिजे, याच्या मागे पण काही रिझन आहेत मित्रांनो। तर तुम्हाला मी सविस्तर काही गोष्टी सांगत आहेत, व्हिडिओ पूर्णपणे बघा। आवडल्यास लाईक नक्की करा। मित्रांनो, तुम्ही आजूबाजूला बघत असाल बहुतेक लोक डायटिंग करतात, वॉकिंग करतात, रनिंग करतात, सकाळी एक्सरसाइज करतात आणि डायटिंगच्या नादामध्ये शक्यतो बऱ्यापैकी लोक हे सकाळचा नाश्ता करत नाहीत आणि असा विचार करतात की वजन वाढेल, सो या त्या गोष्टी त्यांच्या मनात असतात। मात्र हे जे आहेत हे त्यांच्या शरीरासाठी सुद्धा हानिकारक ठरू शकतं। कारण मित्रांनो, आपण जर सकाळचा नाश्ता केला नाही तर होतं काय, आपल्याला दुपारून जास्त भूक लागते। जास्त भूक लागल्यानंतर आपल्या कामात मन रमत नाहीत, चिडचिडपणा येतो, स्ट्रेस वाढतो। त्यानंतर संध्याकाळी आपण जास्त जेवण करतो आणि जास्त जेवण केले गेल्यामुळे भूक वाढते, संध्याकाळी जास्त जेवण करतो आणि वजन सुद्धा वाढते। म्हणजे हा इफेक्ट वजनावरती होतो। त्यामुळे हे एक महत्त्वाचं कारण ठरू शकतं। दुसरं, आपण जर नाश्ता केला नाही तर जेवण जास्त करतो किंवा दुपारून काहीतरी खाऊन घेतो बाहेरचं आणि यामुळे चिडचिडेपणा स्वभाव होतो। दुसरं म्हणजे आपली जी पचनक्रिया आहे, आपलं डायजेशन जे आहे त्यावरती परिणाम होतो। त्यामुळे काही समस्या निर्माण होतात, जसं की ऍसिडिटी सारखी समस्या ही सर्वात महत्त्वाची समस्या उद्भवते। आज आपल्या सर्वांनाच आजूबाजूला बघू शकता ऍसिडिटीची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। याचं कारण सुद्धा हेच आहेत मित्रांनो। तसंच मित्रांनो, काही तज्ञांच्या मतानुसार आपल्या शरीरामध्ये सकाळी सकाळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्लुकोज गेलं पाहिजे, प्रोटीन्स गेलं पाहिजे, फायबर्स गेलं पाहिजे, विटॅमिन्स गेलं पाहिजे आणि त्यासोबत कॅल्शियम सुद्धा गेलं पाहिजे, आयर्न सुद्धा गेलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी शक्यतो सकाळी गेल्या पाहिजे। का? कारण आपण झोपतो, 8 तासांची 10 तासांची झोप घेतो आणि त्यानंतर शरीर हे पूर्णपणे म्हणजे आतमध्ये शरीराच्या काहीच नसतं। त्यामुळे त्यानंतर काहीतरी गेलं पाहिजे। आपण काय करतो, चहा घेतो, सो त्यानंतर डायरेक्टली 1.5 किंवा 2 तासाने आपण जेवण करतो किंवा दुपारून जेवण करतो। त्यामुळे या काही समस्या आहेत, म्हणजे जे ऍसिडिटी सारख्या समस्या त्यामुळे या उद्भवतात। त्यामुळे नाश्ता जर तुमचा झाला हलक्या प्रमाणात तर तुम्हाला भूकही कमी लागते आणि दिवसभर तुमच्या कामात फ्रेशनेस असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिडचिडेपणा यासारख्या गोष्टी येत नाहीत आणि व्यवस्थितरित्या तुमचं पचन जे डायजेशन आहे ते पण होतं। त्यामुळे सकाळचा नाश्ता हा करायचा मित्रांनो, हे यामागचा हा उद्देश होता, हेतू होता। तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। थँक्यू सो मच पुन्हा एकदा।